सुट्टीमध्ये मुलांना काहीतरी चमचमीत पण पौष्टिक खायचं असेल तर नक्की या प्रकारची पावभाजी ट्राय करून बघा. पालेभाज्याही जातात आणि भरपूर पौष्टिक आणि चमचमीत अशी सर्वांची आवडती पावभाजी आज आपण मस्त अशी हेल्दी वेमध्ये बनवलेली आहे. चला तर पाहूया. आता मी या सगळ्या फळभाज्या कुकरला शिजवून घेतल्यात. 2 ते 3 शिट्ट्यामध्ये शिजतात. फ्लावर, गाजर, बटाटा आणि मटर. आता एका कढईमध्ये 1 चमचाभर तेल टाकल्यानंतर थोडंसं बटर टाका. बटरनी खूप छान टेस्ट येते. बटर प्लस तेल. आता शिमला मिरची आणि कांदा बारीक कट करून घेतला आहे. ह्याला छान परतून घ्या. जर कांदा शिमला मिरची शिजत नसेल, पटकन आपल्याला परतून घ्यायची असेल तर 1 चिमूटभर मीठ टाका, म्हणजे लवकर मऊ होते. शिमला मिरची कांदा परतल्यानंतर 1 टोमॅटो घेतला आहे. सोबत परतलं तरी चालेल, पण मी थोडंसं शिमला मिरची आणि कांद्यातलं पाणी कमी झाल्यानंतर टोमॅटो घालते. आता 5 मिनटं झाकून ठेवूया, म्हणजे शिमला मिरची, कांदा, टोमॅटो छान मऊसूद होतात. त्याच्यानंतर आपण मसाले ॲड करून घेऊया. मी 1.5 चमचा लाल तिखट वापरले आहे, थोडीशी हळद आणि 1 ते 1.5 चमचा पावभाजी मसाला. आपण जेवढ्या भाज्या वापरल्यात त्याला 1.5 चमचा साधारण पावभाजी मसाला लागेल. चवीनुसार मीठ. आता हे मसाले छान परतून घ्यायचे. हे पहा, या प्रकारे भाजी मऊसूद झाली आहे. आता ह्याच्यानंतर जे आपण कुकरला शिजवून घेतल्या होत्या त्या भाज्या घाला. ह्या भाज्या पूर्ण छान शिजतात. जर तुम्हाला ग्रीन पावभाजी बनवायची नसेल, साधी पावभाजी बनवणार असेल आणि चमचमीत बनवायची असेल तर भाज्या शिजताना त्यात अर्धी वाटी दूध घाला, म्हणजे पावभाजीची छान टेस्ट येते, एकदम क्रीमी. भाज्या छान शिजल्यात. आता मी पालक स्वच्छ धुवून मिक्सरला फिरवून घेतला. ह्याला शिजवलं नाही आहे, हे कच्चंच पालक आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पालक छान उकळून घ्या आणि नंतर वापरा, म्हणजे पालकचा कच्चेपणा कमी होऊन जाईल. आता ह्याला आपल्याला साधारण 5 ते 10 मिनटं शिजवावं लागेल, कारण पालक पूर्ण कच्चा आहे आणि रंग छान येतो आणि चवही छान लागते आणि अजूनही आपलं मस्त पौष्टिक होतो. 5 ते 10 मिनटानंतर हे पहा, मस्त तेल सुटले, चमचमीत अशी पावभाजी तयार आहे. वरतून परत एकदा बटर घाला. सुट्टीमध्ये नक्की ट्राय करून बघा. मस्त पावभाजी तयार आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.